राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आता मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासूनच द्यायला सुरुवात होणार आहे। यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहे। दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीमध्ये लाभार्थ्यांची संख्या घटण्याची सुद्धा शक्यता आहे। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता, पण आता उद्यापासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला या लाभार्थी होत्या। त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2,41,00,000 लाभार्थी महिला होत्या। अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी मात्र आलेली नाहीये। मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे। यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती। आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती सुद्धा आहे। नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा 5 लाख महिला आहेत। या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार, तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत। दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे। वाहनं असलेल्या 2.5 लाख महिला आहेत, त्यांनाही यातून वगळलं जाणार आहे। सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत, त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केलेली आहे। राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो। 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये जमा होत असतात।